ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ संगम देवा। नमस्कार सर्वांना शरणू शरणार्थी बसववाणी या वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शरणगाथा या मालिकेमध्ये आजचं सत्र आहे बहुरूपी चौडय्या यांच्यावर। बहुरूपी चौडय्या हे बसवकालीन बसवयुगातील बहुरूपी होते, म्हणजे नटश्रेष्ठ होते, नकलाकार होते, अभिनेते होते आजच्या भाषेमध्ये। या शरणावर हे सत्र प्राध्यापक संजय लकडे यांनी घेतलेले आहे। प्राध्यापक संजय लकडे सर हे व्यवस्थापन तज्ज्ञ असून व्यवस्थापन याच विषयात त्यांनी PhD केलेली आहे। परंतु नाट्यशास्त्र नाटक हे त्यांचं पॅशन आहे, त्यांचा ध्यास आहे। नाटक ते जगतात, नाटक ते बोलतात, नाटक ते ऐकतात आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घटना आहेत त्यामध्ये ते नाटक शोधत असतात, नाट्य शोधत असतात। साधी त्यांना जर कविता एखादी आवडली तर लकडे सर त्याचं फॉर्मॅटमध्ये बनवून देतात, काव्यवाचन करतात, त्याचं भावभावना ओततात त्याच्यामध्ये। त्यामुळं बहुरूपी चौडय्या यांच्या चरित्रासाठी संजय लकडे सर यांनी वापरलेलं फॉर्मही खूप महत्त्वाचं आहे, ते मला आता आवर्जून सांगायचं आहे। आपण चरित्र सांगत असताना किंवा चरित्र ऐकत असताना एक गोष्ट कॉमन आहे की एखादा जो कोणी वक्ता आहे ते चरित्र नायकाबद्दल बोलतो किंवा असे आहेत ते असे होते वगैरे, परंतु लकडे सरांनी हा फॉर्मसुद्धा वेगळा वापरला आहे। चरित्र नायक स्वतःच सांगतो मी हा आहे म्हणून। म्हणजे या सत्रामध्ये बहुरूपी चौडय्या स्वतः ते तुम्हाला त्यांची जडणघडण सांगतात, त्यांचे विचार सांगतात, त्यांचे वचनं सांगतात की आपण प्राध्यापक संजय लकडे यांच्या मुखातून चौडय्यांचं आत्मचरित्र ऐकतोय। दुसऱ्या शरणांच्या मनामध्ये घुसून त्याच्या भावभावना, त्याची जडणघडण सांगण्याचं परकाया प्रवेशाचं तंत्र प्राध्यापक संजय लकडे यांनी अवगत केलं असं मला अतिशय आनंदानं म्हणावं लागेल। अतिशयोक्ती नाही आहे हे मित्रांनो। आपण हे जर सत्र पाहिलं तर लकडे सर बहुरूपी चौडय्यामध्ये शिरले होते याची आपल्याला जाणीव होते। आपण पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकणार आहोत की चरित्रनायक स्वतः त्याची जडणघडण सांगतो। तर ऐकूया बहुरूपी चौडय्या यांचं चरित्र संजय लकडे सरांच्या माध्यमातून। शरणगाथा या व्याख्यानमालेमध्ये बहुरूपी चौडय्या या शरणाविषयी आपल्याशी मी प्राध्यापक डॉक्टर संजय लकडे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। मी बहुरूपी चौडय्या, ओळखलं ना मला? तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम आणि तेच कायक करतोय मी। तुमच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी विविध रूप घेऊन नाचत गात वचन म्हणत समोर येतो आणि तुम्ही हसलात की भरून पावतो। आता असं बघा, माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या। तोंडातली चव थुंकली की परत गिळता येते का? तोंडातली चव थुंकली तर परत गिळता येते का? डोळ्यातलं रूप वेगळं करून बघता येतं का? हातातली वस्तू टाकून पुन्हा घेता येते का? आणि आपल्यातलं परमतत्व आणि आपल्यात असलेलं परमतत्व वेगळं करून शोधता येईल का? रे कण्ण प्रिय नागिनाथा, हे जग टिकलंय ते बसवण्णामुळे, हे जग टिकलंय ते बसवण्णामुळे। हे बघा, असं असतंय आमच्या बहुरूप्याचं काम, हे असंच। माझी ओळखच करून द्या विसरलो की मी। आता
तुमच्याशी गप्पा मारू लागलो आणि विसरलो समजा. तर माझं गाव कर्नाटकातलं रेकळगी. वडिलांचं नाव जनसेव्य आणि आईचं नाव धर्मरती. म्हणजे असं बघा, आईचा धर्म आणि वडिलांची जनसेवा दोघेही माझ्या रक्तातच आलंय बघा. आणि शिवाचं ध्यानच लागलं बघा बालपणापासून. आमच्या गावात नागीनाथाचं मंदिर होतं, तेच ध्यान लागलंय बघा बालपणातून. शिवाचं नाव घेत घेत गावभर हिंडायचो, नाचायचो, गाणं म्हणायचो. आणि मग काय, नाचणंच झालंय जीवनभर बघा. अगदी शिवाचं तांडव नृत्य वाटल असंच नाचायला लागलो. पण आमचा समाज नाच गाणं करणाऱ्याला कोणी मान देतं का हो? कोणी विचारतं त्याला? समधे विचारतात, काय करतो तुमचा लेकरू? आणि आपण म्हणलं ते नाच गाणं करतंय, ते म्हणते हॅ. पर हारलो नाही आपण. त्या रामदेव राजाच्या दरबारातला अच्युत नावाचा एक गडी होता बघा. त्या नर्तकानं लावली ना शर्यत. म्हणला बघूया नाचताना कोण लवकर थकतंय ते. आता त्या अच्युतला, जो दरबारातला माणूस, त्याला लई मोठी पदवी होती बघा, गानइद्या गजेंद्र सिंग. मी जरा बिचकत वय म्हणलं, घेतली शर्यत आणि लागली की ना शर्यत. राजा समोरच सुरू झालं नाचणं. बघायला हे तोबा गर्दी. आता त्यो अच्युत, त्यो गडी शास्त्रीय का काय म्हणते ते शिकेल होता. आणि आपलं काय, लहानपणापासून याचं बघ, त्याचं बघ, त्याचं ऐक, याचं ऐक, असं करत करत शिकलेलो आहे आपण. पण लय तयार होता बरं का तो अच्युत, एकदम जबरदस्त गडी. मग काय, घेतलं आपण नागीनाथाचं नाव आणि झालं सुरू. गडी हळूहळू थकायला लागला ना. मग काय, जे नाचणं सुरू केलं म्हणता, त्यो गडी नाचू 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 बेसूद पडला. तरी माझं नाचणं चालूच. शेवटी राजामध्ये पडला, त्यानं शर्यत थांबवली. त्या गर्दीनं मला खांद्यावर उचलून घेतलं. वारे वा, गड्यानं कुस्ती मारली, जणू काय चितपटच केलंय. असंच तो एक दुसरा गडी बी होता, त्याचं नाव यक्षनाथ. हा, यक्षनाथ नाव होतं त्याचं. त्याला बी असं चित करून टाकलं ना. मग समदे हारल्यावर लोक मला म्हणले, खरंच हारविलं का, खरंच हारविलं का? आता ते दरबारातले नामवंत गडी, मोठे लोक, आम्ही काय रस्त्यावरचे नट. आता हे कोणाला पटणार आहे का, कोणाला आवडणार आहे का? एका साध्या माणसानं दरबारातल्या माणसाला हरवलं. लोक काही बाई बोलू लागले. मग मी काय ठरवलं, हे गावच नको आपण, चला या गावाच्या बाहेरच जाऊया. निघालो गाव सोडून.
फिरत 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 आलो ना कल्याणला. कल्याणला आलो, तिथं बघितलं अनुभव मंडपात काही मंडळीशी बसवांना चर्चा करत होते. गेलो जवळ त्यांच्या, शरणू शरणार्थी. ते म्हणले बसा बसा बसा. सांगू लागले बसवांना, अरे वरची जात खालची जात, गरीब श्रीमंत, बाई बुवा, असा काही भेद नसतोय बघा. आपण सगळे त्या शिवाचे लेकर आहेत. हा, त्या शिवाच्या लेकरावानी राहावा की. वाटलं अरे हे बरोबर सापडलं गड्या आपल्याला ठिकाण. मग काय ठरवलं आता तिथंच राहायचं म्हणून. बसवण्णाचेच पाय धरले आणि म्हणलं बसवण्णाच आपले माय बाप. आता अंगात कला होतीच, गाणं होतच, नाचणं होतच. आता म्हणलं हे गाणं नाचणं हीच आपली सेवा, हेच आपलं कायक. समद्यांना खुश करून टाकूया. कोणी निंदा कोणी वंदा, समद्यांना खुश करणं हसवणं ह्योच आपला धंदा. कल्याण नगरीत फिरायला सुरुवात केली. वेगवेगळी रूप घ्यायचो. इकडं महाराष्ट्रात नाही का रायरन फिरत्यात, तसंच गाणं म्हणायचं, नाचायचं, लोक खुश व्हायचे, तेच आपलं काय. दिवस डुबल्यावर महामनीत जायचं बसवण्णांच्या घरी, बसवण्णाच्या पायावर डोकं ठेवायचं. हळूहळू म्या बी लिहायला सुरुवात केली. मला स्पर्श करून देवा गुरु शुद्ध झाला. मला स्पर्श करून देवा गुरु शुद्ध झाला. मला स्पर्श करून देवा लिंग शुद्ध झाले. मला स्पर्श करून देवा जंगम शुद्ध झाला. मला स्पर्श करून देवा प्रसाद शुद्ध झाला. हे चतुर्विध मला स्पर्शून शुद्ध झाले पहा रेकण्ण प्रिय नागिनाथा. कल्याणमध्ये राहता राहता मी बी पार बदलून गेलो बघा. नवे नवे दोस्त झाले. कलकेतय्या त्यो समद्यांना हसवणारा मारी तंदे. आम्ही सगळे कल्याणमध्ये एकत्रच फिरायचो. लोकांना हसायचो, वचन म्हणायचो. बसवण्णा होतेच. आई गंगांबिका, माय नीलांबिका यांचा डोक्यावर हात होता. कल्याण नगरी जणू काही कैलास अवतरल्यावानी झाली होती. अनुभव मंडपात सगळी शरण मंडळी दिवसभराचं कायक करून सांच्याला यायची आणि आपल्या अनुभवात जे काय आलंय ते लिहून काढायची. त्याच्यावर चर्चा व्हायची. या समद्यांचे अध्यक्ष होते अल्लम प्रभू. काय मोठा माणूस म्हणून सांगू. त्याची मृदंगावरची थाप काही औरच होती. पाय असे थरथर सुरू व्हायचे. मग एकीकडं हरळय्या बसलेले, एकीकडं कक्कय्या बसलेले, एकीकडं ते माची देव बसलेले, अक्क महादेवी, आंबिगर चौडय्या, आपली गंगांबिका आई, नीलांबिका माय, समदेश शरण आणि बसवण्णा महामंत्री होते. पण वरच्या जागेवर बसायचे नाहीत बरं. आमच्या समद्यासोबत बसायचे. समद्याशी गप्पा हाणायचे. समद्यांची वचनं समजून घ्यायची. असं सगळं चाललेलं होतं.
मी बी वचन लिहायला सुरुवात केली आणि दाखवलं समद्यांना मी लिहिलेलं वचन. म्हणलं आपला धंदा बहुरूप्याचा. मग लिहिलं वचन. येऊनी बहुरूपामधी अविरत खेळ खेळत. येऊनी बहुरूपामधी अविरत खेळ खेळत. येतील त्यांना करीत प्रसन्न. ज्यांना त्यांना गोंजारत. मी येईल ते ते पत्करले. रे कण्ण प्रिय नागीनाथामधी. अशा रीतीनं समद व्यवस्थित चाललेलं. एकदा मोठी गंमत झाली बघा. दासो करायची जबाबदारी माझ्यावर आली. आता आपण फाटके माणसं, आपल्याकडे कुठं असणार आहे तेवढे पैसे. गेलो एका सावकाराकडं. सावकार म्हणला, हुशार होता बरं का. सावकार म्हणला, काय गहाण ठेवणार. आपल्याकडे काय असणार. मी म्हणलं, बाबा मी सोंग आणणार आहे, सोंगाड्या आहे. काही गहाण ठेवण्यासारखं माझ्याकडे काय बी नाही. माझ्या गाणं नाचणं याच्याशिवाय माझ्याकडे काय असणार आहे. सावकार मोठा चतुर होता बरं का, लय हुशार. त्यो म्हणला, त्यो तुम्ही आवडीनं म्हणता ना, त्यो राग रामक्रिया त्यो ठेवा की गहाण. काय करा बाबा, उलघाल व्हायला लागली. लय जीवापाड म्हणलेलं ते गाणं रामक्रिया रागात. म्हणलं चला, राग ठेवला गहाण तुझ्याकडे. आणि घेतले पैसे, दासो परसाद केला. पुढं त्यो राग सोडून आणला, त्याची गोष्ट वेगळी म्हणा. शरणानं कशाचा बी साठा करू नये असं तत्वच होतं त्या काळात. कल्याण नगराचं नाव असं वेगळ्या समध्या जगात झालं की. पर काही होते ना वरच्या जातीचे कान फुके, त्यांनी कान फुकायला सुरुवात केली. त्यांना बसवण्णाचं नाव मोठं होतंय हे काय आवडना ना. ते फुसफुस फुसफुस खुसफुस खुसफुस करायला लागले. त्यांना वाटायला लागलं हा बसवण्णाचा आता मोठा होतो का काय. त्यांनी काय केलं, बिज्जळ राजाचे कान फुकायला सुरुवात केली. ते बघा, ते बघा, अहो धर्म बुडू लागलाय. ते बघा, ते गाणं म्हणत हिंडतात, वचनच करतात. अहो त्या बसवण्णांनी आपल्या मंदिराला दिलेला निधी बंद केला म्हणे. अशी कान फुकी सुरू झाली बिज्जळ राजाच्या कानापाशी जाऊन. बसवण्णाला लय वाईट वाटायचं बघा. लय ते म्हणायचे, अरे सगळे माणसं शिवाची लेकरं आहेत, समदे समान आहोत, कोण उच्च कोण नीच रे. पण त्या कान फुक्याला पटत नव्हतं. त्यांनी बिज्जळाबरोबर, बिज्जळाचं पोरग होतं सोवीदेव नावाचं, त्याची बी कान फुकायला सुरुवात केली. ते म्हणाले, अरे हा बसवण्णा आपला धर्म भ्रष्ट करतोय, त्याला आता महामंत्री पदावरून सोडायला सांगा, खुर्ची खाली करायला लावा. हे गेलं ना बसवण्णाच्या कानावर. बसवण्णा म्हणाले,
मी या राज्याचा एक पैसाही या शरणांसाठी खर्च केलेला नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल तर हा घ्या माझा राजीनामा. आज देतय का कुणी राजीनामा? समधी मरमर खुर्चीसाठी चालली आहे बघा, खुर्चीवर चिपकून बसायसाठी. हाय का नाही? पण बसवांनी फेकला राजीनामा आणि निघाले बाहेर. मग या कानफुक्याचं फावलं ना, त्यांनी अजून अजून कान भरायला सुरुवात केली. सोवीदेवाचे कान भरले, बिज्जळ राजाचे कान भरले आणि त्या समद्यांनी सुरू केलं ना हल्ला. आमची शरणाची वचन जिथं ठेवलेली होती त्या अनुभव मंडपालाच आग लावून टाकली या कानफुक्यामुळं. कल्याण नगरीत आमच्या सगळ्या शरण मित्रांची हत्या करायला सुरुवात केली. जी कल्याण नगरी हसत होती, गात होती, तिथं रक्ताचा पूर सांडू लागला. या कल्याण नगरीचं इस्कोट करायचा ठरवला या कानफुक्याने. आणि बघा, या कल्याण नगरीत जे नवं जीवन फुलत होत ते या कानफुक्याने कुचकरून टाकलं बघा. बसवण्णांनी काय केलं होतं आमच्या शरणांनी? आमचा काय गुन्हा होता? बसवण्णांनी हरळय्याच्या पोराचं लग्न त्या सोवीदेवाच्या पोरीशी लावलं. ते म्हणाले जात पात काही नसती, कोणाचा वेगळा धर्म नसतो, सगळी माणसं समान असतात. पण या कानफुक्यांना ते पटलं नाही. समधा इस्कोट करून टाकला. बसवांना हे बघू शकले नाहीत. ते गेले आपल्या कुडल संगमनाथापाशी निघून, कल्याण नगरी सोडून. बसवण्णाच गेले म्हणल्यावर या कल्याण नगरीत आता काय राहिलं सांगा? काय राहिलं? पाचा बरोबर खेळ खेळला, पाचा बरोबर खेळ खेळला, शिवाशी संग केला. मी तू पणाचा भेद पुसला, अविनाशी रूपाशी एक झालो. खेळ संपला होता, नजर मिटली होती. खेळ संपला होता, नजर मिटली होती. रे कण्ण प्रिय नागिनाथा, रे कण्ण प्रिय नागिनाथा. अशा पद्धतीनं कल्याण नगरीत एक आगळं वेगळं जग सुरू झालं होतं. संपलं सगळं.
संपलं सगळं. मित्र, थोड्या वेळासाठी मी बहुरूपी चौडे यांच्या भूमिकेत गेलो होतो. नटश्रेष्ठ शरण बहुरूपी चौडय्या त्यांच्या रूपात जाऊन माझी कहाणी तुम्हाला सांगावी, एक वेगळा प्रयोग करावा असं वाटलं आणि तुमच्याशी हा मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कल्याण क्रांतीमध्ये महत्वाचा सहभाग घेणारे आणि तिथं त्या काळात घडणाऱ्या घटनांचे साक्षीदार म्हणून असणारे शरण बहुरूपी चौडय्या यांना आजच्या काळामध्ये पुन्हा जिवंत केलंय एच.एस. शिवप्रकाश यांच्या महाचैत्र या अत्यंत गाजलेल्या नाटकात. या नाटकामध्ये 3 सूत्रधार आहेत: बहुरूपी चौडय्या, विनोदवीर नगेय मारितंदे आणि कलकेतय्या. या नाटकाची सुरुवातच या तिघांच्या वचनानं होते आणि शेवट देखील या तिघांच्या वचनानंच होतो. दुर्दैवानं तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच या नाटकावर बंदी आलेली आहे. असो, तो भाग वेगळा. बहुरूपी चौडय्यांची आज फक्त 66 वचनं उपलब्ध आहेत. त्यांनी खूप लिहिलं असणार आहे, पण ती काळाच्या ओघात नष्ट झाली. या वचनात बसवण्णाविषयी अपार श्रद्धा दिसून येते. त्याचप्रमाणे विविध रूपात वावरून देखील त्यांची लिंगनिष्ठा कमी होत नाही, उलट उत्तरोत्तर ती वाढतच जाते. एका वचनात ते म्हणतात, कापसाचा धागा चरख्यात नसतो, कापसाचा धागा चरख्यात नसतो, धागा कोळ्याच्या हृदयात असतो. लिंग भक्तांच्या भावात असते, रेकण्ण प्रिय नागीनाथाच्या शरणांच्या मनाचा शेवटचा कोपरा उचलून पाहिला तर तिथे लिंगांचे घोसच दिसतील, तिथे लिंगाचे घोसच दिसतील. शरण बहुरूपी चौडय्यांचं कायक म्हणजे विविध रूपं घेऊन लोकांचं मनोरंजन करणं, त्यांना शरणांची वचनं सांगणं, शिवगीतांचं गायन करणं आणि नृत्य करून आपली उपजीविका पार पाडणं हे होतं. मराठी विश्वकोशामध्ये जर अभ्यास केला तर बहुरूपी म्हणजे वेषांतर करून लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी सोंग धारण करणारा व्यक्ती होय. या जमातीचे लोक संपूर्ण देशभर भारतात आढळून येतात. राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या अनेक राज्यात ही मंडळी आढळून येते. बहुरूप्यांची स्वतंत्र जाती संस्था नाहीये, पण काही जाती धर्माची ओळख मुद्दाम त्यांना चिकटवली जाते. देशाच्या उत्तर पूर्वेतले काही बहुरूपी तर पूर्णतः मुस्लिम आहेत. बहु हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. बहु म्हणजे अनेक आणि रूप म्हणजे ठराविक भूमिकेचं दृश्य स्वरूप. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र व आणि मराठवाड्यात या बहुरूपींना राईंदर असं म्हणतात, तर पूर्व विदर्भात त्यांना भिंगी कलावंत असं म्हणतात. यांचं कामच आहे गावोगावी फिरून देवादिकांचे पुराण पात्रांचे सोंग घेऊन संगीत, नृत्य, अभिनय या कलेद्वारे कथा सांगणे, भजन कीर्तन करणे, छोटे छोटे नाट्यप्रसंग घराच्या अंगणात, चौकात, मंदिरासमोर सादर करणे. यातून
सदाचार आणि नीतीचा समाजामध्ये प्रसार करणे आणि लोक देतील ती भिक्षा स्वीकारणे हाच यांचा परंपरागत व्यवसाय आहे. अस्वल, कधी रेडा, कधी यमराज, साधू, संन्यासी, फकीर, पोलीस, व्यापारी, अधिकारी, लुळे पांगळे, जख्ख म्हातारे हे सगळी सोंग ते बहुरूपी मंडळी करत असतात. तसंच पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे हुबेहूब आवाज ही मंडळी काढत असतात. पण आजच्या स्थितीमध्ये या आपल्या लोककलावंतांची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या, उदारीकरणाच्या रेट्यामुळं या कला हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहेत. तर सध्या कोरोना साथीच्या फैलावामुळं हे सगळी कलावंत मंडळी देशोधडीला लागलेली आहेत. आमच्या आजच्या समाज जीवनात कला आणि कलावंत यांना आम्ही दुय्यमच स्थान दिलेलं आहे. अरे नाटक काय पोट भरायचा धंदा आहे का, असं घरोघर पालक आपल्या लेकरांना सांगत असतात. अशीच शिकवण आमच्या समाजात दिली जाते. मग या कला टिकणार कशा, या कला जिवंत राहणार कशा, ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शेवटचं वचन बहुरूपी चौडे यांचं तुमच्यापुढे सांगतो. देवा कुठवर आले बहुरूप, देवा कुठवर आले बहुरूप, बहुरूप इथले कुठे लोपले, बहुरूप इथले कुठे लोपले, रेकण्ण प्रिय नागिनाथा, बसवण्ण कृपेने अजूनही जग सगळे वाचले, अजूनही जग सगळे वाचले. शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा, जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा.